राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचा आज नाशिकमध्ये निष्ठावन मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय। मात्र या मेळाव्यामध्ये नरहरी झिरवाळ यांच्या मुलाचा देखील या ठिकाणी सहभाग आहे। आपल्यासोबत स्वतः गोकुळ झिरवाळ आहेत। काय सांगाल, आपण देखील आता इच्छुकांमध्ये आहेत, काय नेमकी आपली प्रतिक्रिया असेल? नमस्कार। आज निष्ठावनचा मेळावा, याआधी पण आदरणीय पवार साहेब यांच्यासोबत त्या ठिकाणी अनेक निवडणुका केल्या। त्या निवडणुकींमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि मध्येच कुठेतरी आपण बदलून गेल्यासारखं असं नको व्हायला। त्याच्यामुळं आपण महाविकास आघाडी म्हणूनच या ठिकाणी लोकसभेची इलेक्शन असो किंवा इतर इलेक्शन असो, आमच्या इथं ग्रामपंचायत इलेक्शन पण चांगल्या प्रकारे मोठ्या टप्प्यात झाले आणि त्या ठिकाणी पण आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच काम केलं आहे। मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण दिंडोरी आणि पेठ विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहे। आपण या ठिकाणी जयंत पाटलांच्या भेटीला आलाय, काय आपली नेमकी चर्चा झाली? विधानसभा निवडणूक अजून पुढे आहे, परंतु पक्ष जी काही जबाबदारी देईल ती पेलवण्याची म्हणजे आम्ही सुरुवात केली आहे। त्या पद्धतीने हे उमेदवार कुठलाही असो, शिवसेनेचा असो, काँग्रेसचा असो किंवा पवार साहेबांचा असो, त्याच्याबरोबर राहण्याचं आमचं मानस आहे। मात्र दिंडोरी आणि पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये आपले पिता नरहरी झिरवाळ हे आता सध्या आमदार आहेत। काय वाटतंय, जर आपल्याला संधी दिली तर पिता पुत्र म्हणून ही लढाई आम्हाला बघायला मिळेल? पिता पुत्र म्हणून एक लढाईला तर उमेदवार कोणी असो, महायुतीचा समोर कोणतरी उमेदवार असणारच आहे, ते वडील असतील किंवा कुठलं कोणी असेल, त्याच्यासमोर लढायचं पक्षाने जबाबदारी दिली तर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी विचार करू। आपण आत्ता म्हणता निष्ठावंतांच्या मेळाव्यात मी आलो आहे, मग आपले जे पिता आहेत ते निष्ठावंत नाही? पिता पण निष्ठावंतच आहेत, पण ते कुठेतरी अजित पवार साहेबांचे निष्ठावंत आहेत, आपण कुठेतरी शरद पवार साहेबांचे निष्ठावंत आहोत। जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो पहाटेचा शपथविधी झाला होता, तेव्हा झिरवाळ साहेबांनी देखील त्यावेळी सांगितलं होतं का जर माझी छाती जर फाडली तर शरद पवार दिसतील, आणि आपण आता म्हणताय का त्यांची निष्ठा अजित पवारांसोबत? माझी पण म्हणजे आता साहेबांप्रमाणेच जसं त्यांची छाती फाडली तर पवार साहेबच दिसतील, त्यांच्या छातीत आज पण पवार साहेबच आहेत, परंतु आमच्या पण छातीत जेव्हा त्यांच्या छातीत जर पवार साहेब येतील तर आमच्या पण छातीत पवार साहेबच असतील। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण झिरवाळ साहेबांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार आहे? पक्षांची जबाबदारी तर नक्कीच आपण जर बघतोय, हे आहेत गोकुळ झिरवाळ, नरहरी झिरवाळ यांचे ते पुत्र आहेत। मात्र पेठ आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक आहेत। मात्र पक्ष जो आहे तो शरद पवारांचा राष्ट्रवादीचा पक्ष आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता दिंडोरी आणि पेठ विधानसभा मतदारसंघातून जर आपण आता बघितलं तर त्या ठिकाणी गोकुळ झिरवाळ हे नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात लढतील का, अशा देखील आता चर्चा रंगू लागल्या। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात दिंडोरी आणि पेठ विधानसभा मतदारसंघ देखील मोठ्या प्रमाणात चर्चेला येईल असं देखील आपल्याला म्हणता येईल। कॅमेरामन किरण कटेरसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।